हं. नियम क्रमांक 3.1.3 UDCPR या नियमात असं दिलेलं आहे, फ्लड लाईन बाबतीत दिलेलं आहे. फ्लड लाईन म्हणजे काय? जेव्हा ही आपली नदी असते, ही नदी आहे, नदी, ही नदीच्या बाजूला एक ब्ल्यू लाईन मार्क केलेली आहे इरिगेशन डिपार्टमेंटने. हे ब्ल्यू लाईन मार्किंग केलेली आहे. हे मार्किंग केलेली आहे जी 25 वर्षात एकदा पाणी येतं, 25 वर्षात एकदा. ह्या हॅच केलेल्या एरियामध्ये तुम्ही कन्स्ट्रक्शन अलाउड नाही आहे येतं. आणि त्याच्या पुढे एक लाईन केलेली आहे रेड लाईन. ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनमध्ये कन्स्ट्रक्शन करू शकता, पण त्याच्यामध्ये एक कंडिशन दिलेली आहे, 0.45 त्याची प्लिंथ असायला पाहिजे रेड लाईनच्या वरती, तेव्हा तुम्ही कन्स्ट्रक्शन करू शकता. आणि दुसरं त्याच्यामध्ये अजून एक कंडिशन दिलेली आहे, ब्ल्यू लाईन आणि नदीच्या मध्ये कन्स्ट्रक्शन रिडेव्हलपमेंट असेल, एक्झिस्टिंग बिल्डिंग कमिटमेंट डेव्हलपमेंट असेल, ते रेड लाईनच्या वरती तुम्ही 0.45 कन्स्ट्रक्शन करू शकता. हे रेड लाईन फ्लड लाईनचे हे नियम UDCPR मध्ये दिलेले आहेत. ओके, धन्यवाद.